गुरुची कृपादृष्टी आणि एकदा का सद्गुरूची कृपादृष्टी झाली तर काय होतंय, ज्ञानेश्वरीमध्ये 12वा अध्याय बघा, भक्तियोग. ज्ञानेश्वरीमध्ये 12वा अध्याय भक्तियोग, त्याच्यातला पहिला श्लोक आहे, जय जय ओ सिद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. बघा बरं का, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. वर्षाव करणारा आनंदाचा कोण? सद्गुरु. केव्हा? त्याची कृपा झाल्यानंतर तो आनंदाचा वर्षाव करणारा असतो. पण आता ही कृपा झाली कशी बघा बरं का. नारद भेटले कोणाला? वाल्या कोळेला. कोण भेटलं? बोलत चला, मला वाटतं नाही का मन तुमच्या घरी गेले. मी काही लई वेळ नाही घेणार, थोडासाच वेळ घेणार आहे, कारण ही माझी काही 5वी सेवा आहे. कोण भेटले? नारद मुनी. आता यांना सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती पण सांगत नाही. आता सगळ्यांना माहिती पण काय म्हणतात ना, एक दोन सगळ्यांना येतात पण सांगायचेच नसते, म्हणजे नाही का असं. आता त्या ठिकाणी काय झालंय बघा, आता हे नारद मुनी त्या वाल्या कोळ्याला भेटले. आता वाल्या कोळ्याला भेटले, वाल्या कोळी म्हणे मी तुला काम तुझं करणार आहे म्हणे. आता मग त्या ठिकाणी काय झालं, नारदाने सांगितलं का अरे हे तू काय करतोस आणि कशासाठी करतोस म्हणे. मग माझं याच्यावर कुटुंब चालतंय, माझे आई वडील बायका पोरं सगळे याच्यावर मी भागवितोय. आता मी तुला पण कापून टाकणार. आता त्या ठिकाणी नारद म्हणे मला काप तू, मला मार तू, बरोबर आहे तुझं, तू मला मारून टाक, पण एवढ्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तू हे जे कर्म करतोय त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत म्हणे. सगळेच आहेत म्हणे, एकदा विचारून ये. त्यांनी का होकार दिला तोपर्यंत मी इथंच थांबतो. नारदाला बांधून टाकलं आणि वाल्या कोळी पळत पळत घरी गेला. आता घरी गेला बघा बरं का. आता तुम्ही जर तुमच्या हाताने गहू पेरले, मी जर म्हणले नाही नाही बाजरीच उगणार आहे, उगन का? मग तुम्ही जर चांगलं कर्म पेरलंय आणि मी जर म्हणले नाही वाईटच उगणार आहे, उगन का? चांगलंच उगणार ना. मग तसंच विचार असतो बघा बरं का. विचार जर माणसाचे कर्माचा जर सावकार दारा देऊन बसला ना, तर तो फेडल्याच्या उठतच नाही. पण या प्रपंचातला सावकार काहीतरी लिहून दिलं निघून जाईल, पण कर्माचा सावकार कधीच उठणार नाही फेडल्याशिवाय. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, कर्म चांगले केले पाहिजे. कर्म चांगले करण्यापाठी काय पाहिजे, हे नेत्र चांगले पाहिजे. सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती तेही मज. आणि पुढच्या याच्यात काय सांगितलं, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. म्हणजे हे जे भगवंताचं नामस्मरण आहे, हे डोळ्यातून आपले चांगले विचार हृदयातून जातात, हृदयातून डोक्यात येतात आणि डोक्यातून तोंडात येतात. म्हणून आपले काय पाहिजे, विचार चांगले पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे. दृष्टी ही प्रत्येकाकडे असते, दृष्टी ही प्रत्येकाकडे असते, पण जी संतांकडे दृष्टी असते ती आपल्याकडे यावी म्हणून आपल्याला नामस्मरण करायचंय. संतांकडे कशी दृष्टी असते बघा, कासवाची पिल्लांची, कासवाला दूध पाजण्याची सिस्टीम नसती, पण जर पिल्लांची कासवाची जर नजर झाली तरी सुद्धा पिल्लांचं पोट भरत असतं. ती नजर, ती दृष्टी त्या संतांकडे असते. तीच दृष्टी, संतांची दृष्टी वाल्या कोळ्यावर पडली बघा. हा वाल्या कोळी पळत पळत गेला घरी. विचारलं, आई बाबा मी जे करून आणतोय, हे जे कर्म करतोय त्याच्यात तुम्ही सहभागी आहेत का? आई म्हणाली नाही बाबा, तुझं कर्तव्य, तुला आम्ही लहानाचं मोठं केलंय, तू कसंही कर्म करते तुझ्या संग, ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात बांधला जाईल. आमच्या थोडंच बांधणार आहे, तू वाईट कर्म केलं तुझ्या संग येणार, आम्हाला काहीच नाही त्याच्यातलं. मग बायकोकडे गेला. आता सगळ्यात मोठा आधार बायको असते. बायकोकडे गेल्यानंतर ना बायकोला विचारलं, बायको म्हणाली अहो तुमच्या आहे ना पापात माझा काय वाटा नाहीये, पण पुण्यात आहे म्हणे. मुलाला विचारलं, मुलगा म्हणाला बाबा तुम्ही कसं कर्म करताय मला काय माहिती, तुम्ही जे करताय ते तुम्हालाच भरावं लागेल, सांडलंय तर आपल्यालाच भरावं लागेल बघा बरं का. आता त्या ठिकाणी काय झाले, वाल्या कोळी पळत पळत आला कोणाकडे, संतांकडे दृष्टीचा पावर आहे बघा बरं का. संतांकडे दृष्टीचा पावर आहे. भक्तियोग ह्याच अध्यायामध्ये दुसऱ्या ओवीत काय सांगितलं तर, विषय व्याळे मिठी दिदली अनुटी ताठी, ती तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. बघा बरं का काय सांगितले, विषय व्याळे मिठी. विषय म्हणजे संसारातला मोह, विषय व्याळे मिठी. वेळ म्हणजे साप. हा संसाराचा सापाने आपल्याला काय केलं, वेढा घातलाय, दंश केलाय. विष आपल्या अंगामध्ये संचार करते. चिखलामध्ये पाय घातलेत कशाचे, संसाराच्या, आणि एक पाय उपसला का दुसरा पाय पसतोय. पण याच्यातून सुद्धा काढण्याची ताकद कोणात आहे, हरिनामात आहे बघा. विषय व्याळे मिठी दिदली अनुटी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. मग त्याची जर दृष्टी पडली कोणावर, आमच्या तुमच्या सारख्यांवर सुद्धा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता बघा त्या ठिकाणी काय झाले बघा, हा वाल्या कोळी नारदापर्यंत आला. आता नारदाने सांगितलं काय म्हणे, काय झालं म्हणे, मला खूप पस्तावा येतोय, काय करू मी आता, काय करू मी आता.
आयुष्यभर मी कधी दिंडीला गेले नाही कामासाठी, कधी हरिपाठ म्हणले नाही गाया पिळण्यासाठी. माझ्या घरी बी गाय आहेत बरं का. गाया पिळण्यासाठी माळवण न्यायचं, विकायचं, तोडायचं, आणायचं, बाजार करायचा, सगळं काही करायचं, पण नामस्मरण काही केलं नाही. एखादी जर म्हणली अगं चल कीर्तनाला, पण मी म्हणायचे बाई दिवसभर मरणाची दमलीन कवा ऐकू कीर्तन. आता असं करता करता मी म्हातारी झाले, पण म्हातारी झाले बघा बरं का, म्हातारी झाले तरी सुद्धा मला परमार्थ कळना. शेवटी शेवटचा वेळ आला, पण असंच कोणतरी आलं तुमच्यासारखं म्हणे अगं नामस्मरण कर, नामस्मरण कर. आता मी म्हणे नामस्मरण करायचं तरी कशासाठी? म्हणे अगं त्याने जीवाचा उद्धार होतो. मग भगवंताने सांगितले भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं अंतकालेच मामेवा स्मरण मुक्तत्वा कलेवरम यह प्रयाती समद्धम संशयः. अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं का हे श्रीकृष्णा, अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं का हे अर्जुना, का या अध्यायामध्ये बघ मी तुला काय सांगतोय, अंतकालीच मामेवा स्मरण मुक्तत्वा कलेवरम. अंतकाळी अंताच्या क्षणाला जो कोणी माझं नामस्मरण करील त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा या भगवंताची प्राप्ती तुम्हा आम्हाला झाली पाहिजे, म्हणून आपण काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आता बघा हा वाल्या कुळीला पस्तावा आला, पश्चातापे निशुद्धता, आणि मग त्याचं मनाला काय झालं? पस्तावा आला, रडू लागला. आता म्हणे मी एवढं पाप केलंय, एवढं पाप केलंय, पण हे पाप मी कसं फेडणार, कुठं फेडणार, आता मी काय करू? आता मी सर्वात पहिल्यांदाच काय सांगितलं होतं? जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षिती, विषय व्याळी मिठी दिदली अनुटी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. आणि मग त्याची जर कृपा दृष्टी झाली तर आपली काय होती? आपली सुटका होती. आणि मग नारदांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणे वाल्या कुळी तुला पस्तावा आलाय ना? म्हणे हो खूप आलाय. म्हणे आता एकच काम कर, नामस्मरण कर. म्हणे काय म्हणायचं? म्हणे राम म्हणायचं, पण राम म्हणता येत नव्हतं, पाप भरपूर होतं त्याच्यामुळे राम म्हणता येत नव्हतं. तो मरा मरा म्हणायचा. मरा 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 म्हणता म्हणता वाल्या कुळीचा वाल्मिकी ऋषी झाला, म्हणून नामस्मरण करायचं. अभंगाचं दुसरं चरण.